हॅलो, केम छो, कसं काय? जय महाराष्ट्र पब्लिक. 30 डेज चॅलेंजमधला आजचा 5वा दिवस. पहिली ऑर्डर मलाड वेजची लागली. ही मल्टी ऑर्डर असल्यामुळे 2 ऑर्डर पिकअप करावे लागले. हा ऑर्डर पिक करून पहिल्या ड्रॉप लोकेशनवरती जाऊन ड्रॉप करून दुसऱ्या लोकेशनवरला लगेच जायला निघालो. जाता जाता हा ऑर्डर मलाड वेजला ड्रॉप केला. ह्याचा फेर वाढून 206 रुपये झाले. तेवढ्यात 96 रुपयाचा हा ऑर्डर पडला. हा ऑर्डर पिक करायला निघालो गोरेगावला. गोरेगाववरून हा ऑर्डर पिक करून हा ऑर्डर मलाड वेजला ड्रॉप करायचा होता. हा ऑर्डर मलाड वेजला ड्रॉप करून झाल्याच्या नंतर मला भेटली मोठी ऑर्डर. ही ऑर्डर रिसॉर्टला घेऊन जायची होती. या दुकानातून फटाकडी घेऊन उचलून गाडीवरती ठेवली. गाडी स्टार्ट करून निघालो ड्रॉप लोकेशनला. ऑर्डर घेऊन जातच होतो तेवढ्यात हा सुंदरसा दृश्य पाहायला भेटला. ह्या पक्ष्यांना पाहून लय बरं वाटलं. हे पण निसर्गाचा आनंद घेत होते. हा ऑर्डर रिसॉर्टमध्ये ड्रॉप केला. ह्या ऑर्डरचे मला भेटले 595 रुपये. सकाळी नाश्ता केला नव्हता म्हणून समोसा पाव काढून आजचा दिवस काढला. समोसा पाव खाऊन भूक भागवली थोडी. समोसा पाव खाऊन भूक भागवली. ऑर्डर भेटत नव्हतं म्हणून पुढे जातच हा ऑर्डर भेटला. ही ऑर्डर लय मोठी होती. हा ऑर्डर विरारमधून पिक करायचा होता. हा ऑर्डर पिक करून झाल्याच्या नंतर नवी मुंबईला जाऊन ड्रॉप केला. तिथूनच मला दुसरी ऑर्डर पडली. ही ऑर्डर जाऊन इंडस्ट्रीमध्ये पिक करून झाल्यावर दादरच्या रस्त्यावर निघालो. आज मला बरेचसे मोठे ऑर्डर भेटले. ऑर्डर मारून लय मजा आली आज. ही ऑर्डर डिलिव्हर्ड न करता मला याचे पैसे पण भेटले 123 रुपये. घरी जाता जाता विफाटची ऑर्डर उचलून घरी निघालो. आजच्या दिवसाचे अर्निंग 1994 रुपये झाले. त्यातले माझे 450 रुपये पेट्रोलचे गेले आणि 75 रुपये खाण्यापिण्यात गेले. जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या ब्लॉगला.